बघा प्रॉब्लेम नंबर 1. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ भारद्वाज अँड सन्स प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट पीएल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड अँड द बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2019. खाली इथं बाळांनो कायम आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताना एक असा चार्ट दिलेला असतो, त्याला म्हणतात ट्रायल बॅलन्स. ओके, ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? तुम्ही जे लीजर बनवत होता आतापर्यंत ते क्लोज केल्यानंतर शेवटचा जो बॅलन्स राहतो बाय बॅलन्स सीडी टू बॅलन्स सीडी जे लिहिता तो हा आहे. ओके, तर हा जो बॅलन्स दिलाय याच्यावरनं तुम्हाला याला म्हणतात ट्रायल बॅलन्स आणि याच्यावरनं आणि खाली दिलेल्या ऍडजस्टमेंट वरनं तुम्हाला फायनल अकाउंट्स आपले बनवायचे तिथं आहेत. याला दोन बाजू आहेत, एक आहे डेबिट साइड, दुसरी आहे तिकडं क्रेडिट साइड. ओके, तर पोस्टिंग करत जायचंय म्हणजे इथलं वाचायचं आहे एक पॉईंट आता आणि तो आपल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला तिथं फक्त लिहायचं. इथं जस्ट वाचायचं, तिकडं आपल्याला लिहायचं. तर बघा डेबिट साइड वरनं पहिल्यांदा सुरुवात करणार आहे पूर्ण खालीपर्यंत, त्याचं पोस्टिंग करूया. देन क्रेडिटला जो आहे त्याचं पोस्टिंग करूया. झालं? तर बघा पहिल्यांदा बघा ट्रेडिंग अकाउंटला 1 बाय 1 बघा कुठले कुठले पॉईंट दिलेले तिथं आहेत आणि त्याचं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, पॉईंट तुम्ही वाचा, मी तुम्हाला पोस्टिंग इथं सांगतोय. बोला काय पहिला पॉईंट? रॉयल्टीज. रॉयल्टी म्हणजे काय समजून घ्या. रॉयल्टी म्हणजे शासनाला उत्पादन करण्यासाठी दिला जाणारा एक प्रकारचा कर आहे. हा उत्पादनासाठी खर्च होतो म्हणून याला आपल्याला लावावं लागतं ट्रेडिंग अकाउंटला. बघा फॅक्टरी रिलेटेड काय असलं तर ते लिहायचंय ट्रेडिंग अकाउंटला, ऑफिस रिलेटेड काय आलं तर ते लिहायचं आपल्याला पीएल अकाउंटला आणि असेट लायबिलिटी आली तर ती लिहायचे बॅलन्स शीटला. तर हे लिहा रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटला. वर्ण बाळांनो काय करा, एक तीन ओळी जागा सोडा आणि मग लिहा रॉयल्टीज, टू रॉयल्टीज. किती रुपये बाळा? 4000. आउटरला लिहा 4000. अमाऊंटचे दोन कॉलम आहेत, इनर आणि आउटर. आउटर म्हणजे बाहेरचा कॉलम, इनर म्हणजे आतला कॉलम. ठीक आहे, वाचा पुढे. ड्रॉइंग 10,000. ड्रॉइंग जे असतात ते लक्षात घ्या. ड्रॉइंग म्हणजे आपण व्यवसायातनं जर ओनरनं स्वतःच्या खासगी करण्यासाठी काही रक्कम किंवा माल जर काढून घेतला तर त्याला ड्रॉइंग म्हणतो. ड्रॉइंग कायम कॅपिटल मधनं लेस करायचं असतं. सगळ्यांनी लिहा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल आणि त्याच्या खाली लिहा लेस ड्रॉइंग्स. कायम लक्षात ठेवा आतापासून कॅपिटल मधनं ड्रॉइंग हे वजा करायचे असतात. कॅपिटल मधनं ड्रॉइंग हे वजा करायचं. किती रुपये? 10,000. इनरला लिहा, इनर अमाऊंट कॉलम मध्ये 10,000. ओके, इनर अमाऊंट कॉलम मधल्या 10,000. प्रत्येक गोष्टीचं पोस्टिंग समजून घ्या. 80% गोष्टी ह्या त्याच रिपीटेडली येतील तुम्हाला काय प्रत्येक. बोला पुढं. वेजेस. वेजेस म्हणजे जे फॅक्टरीत कामगार काम करतात त्यांना दिली जाणारी मजुरी, त्यांना दिला जाणारा पगार, तो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंगला लिहा टू वेजेस. किती रुपये बाळा? 6,000. ओके, खर्च सगळे डेबिटला लिहितो आपण. ठीक आहे, खर्च आहेत हे सगळे डेबिटचे पॉईंट आलेले जे आहेत ते आपण डेबिटला लिहितो. बरोबर, ट्रायल बॅलन्स मध्ये सुद्धा तुम्हाला ते डेबिटला दिसते. बरोबर आहे, तर डेबिटला असेट्स किंवा खर्च येतात ते आपण इकडे डेबिटला लिहित असतो. बोला. परचेसेस दिलेत 71,000. आता परचेस आपण ट्रेडिंगला लिहितो आणि रिटर्न्स आहेत त्याला, त्यामुळे इनरला लिहावे लागतील. इथं जरा ट्रेडिंग अकाउंटला असेल या सगळ्यांनी पहिल्यांदा वर. त्याचा तसं लिहा टू ओपनिंग स्टॉक आणि त्याच्या खाली लिहा टू परचेसेस. ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस. मला सांगा किती अमाऊंट आहे परचेसची? 71,000. इनरला लिहा 71,000. इनरला लिहा. इनरला आपण का लिहितो गोष्टी, तर ज्यातनं काहीतरी पुन्हा वजाबाकी करायची आहे किंवा बेरीज करायची आहे त्या गोष्टी इनरला लिहितो. फायनल अमाऊंट डायरेक्टली आउटरला लिहितो. ठीक आहे, आता हे जे परचेस लिहिलेत यातनं काहीतरी परत वजा करायचं आपल्याला म्हणून हे मी आता इनरला लिहिलं. झालं? बोला.
कॅश बॅलन्स 10,000. कॅश म्हणजे रोख रक्कम, असेट आहे आपली, बॅलन्स शीटला लिहा कॅश 10,000. बघा, ज्याला ऍडजस्टमेंट नाहीये, ज्याला काही हे नाहीये, ते डायरेक्टली आउटरला आपण लिहितो. त्यामुळे हे कॅश आउटरला लिहा 10,000. कॅश 10,000 बॅलन्स शीटच्या असेटला. प्रतीक, सेल्स रिटर्न्स. बघा, सेल्स रिटर्न्स जे असतात ते सेल्स मधनं वजा करायचे असतात. सेल्स रिटर्न हे सेल्स मधनं वजा करायचे असतात. सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, इथं लिहा ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स, आणि त्याच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. त्याच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. सेल्सच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. किती रुपयात बघा? 5,000. ओके, इनरला लिहा 5,000, वजा करायचे आहेत म्हणून 5,000. अच्छा, बँक बँक बॅलन्स 40,000. बँक बॅलन्स म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये असलेली रक्कम, आपली असेट आहे ती. ठीक आहे, तर त्याला आपण असेटला लिहितो. लिहा बॅलन्स शीटच्या असेटला बँक 40,000. बँक 40,000. अच्छा, इन्शुरन्स 1,000. इन्शुरन्स म्हणजे विमा, कारण हा खर्च आहे, आणि हा खर्च कुठनं करतो आपण? ऑफिस मधनं. तर याला लिहावं लागेल पीएल अकाउंटला. पीएल अकाउंटच्या डेबिटला लिहा टू इन्शुरन्स. किती रुपये? 1,000 ना. लिहा पीएलच्या डेबिटला टू इन्शुरन्स 1,000 रुपये. ठीक आहे, बोला प्रतीक. फर्निचर 34,000. फर्निचर ही बाळांनो तुमची असेट आहे, मालमत्ता आहे, संपत्ती आहे. त्याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहा फर्निचर 34,000 रुपये बॅलन्स शीटच्या असेटला. फर्निचर 34,000. पुढे बिल्डिंग 1,20,000. बिल्डिंग ही सुद्धा आपली संपत्ती आहे, मालमत्ता आहे, तिथंच असेटलाच बिल्डिंग 1,20,000. बिल्डिंग 1,20,000. ठीक आहे, बिल्डिंग 1,20,000. बोला पुढे. अंजली वाचा. काय? डेटर्स. डेटर्स म्हणजे ते लोक ज्यांना उधारीवर आपण माल विकलाय, ज्यांच्याकडनं पैसे यायचे. डेटर्स ही आपली असेट असते. ओके, तर असेटला लिहा डेटर्स. असेटला लिहा डेटर्स. किती रुपये पडा? डेटर्स आहेत 1,00,000 रुपये. ठीक आहे. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, तोटा. ज्या लोकांना उधारीवर माल दिला त्यांनी पैसे दिले नाहीत, म्हणजे बुडलेले पैसे, तोटा, त्याला आपण लिहितो बाळांनो पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, तर पीएलच्या डेबिटला लिहा टू बॅड डेट्स. किती रुपये बळा? 1,000. बॅड डेट्स 1,000. चलो पुढं बोला. सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे सामान्य खर्च. ओके, हा ऑफिस मधनं होतो, इथंच लिहा टू सन्ड्री एक्सपेन्सेस. बोला किती रुपयात? 1,500. 3,000. ओके, 3,000 रुपये.
चलो सन्ड्री एक्सपेन्सेस नंतर काय बोला, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रवास खर्च हा पण ऑफिस मधनं होतो बरोबर, तो पण लिहा पीएल च्या डेबिटला. किती रुपये बळा, 2000 रुपये. ओके, ट्रॅव्हलिंग प्रवास खर्च 2000 ऑफिस मधनं होतो. जस्ट खर्च जर आले तर त्याला आपल्याला बायफर्केट करायचं आहे, ऑफिस मधले कुठले आणि फॅक्टरीमध्ये कुठले. फॅक्टरीचे आले तर कुठं ट्रेडिंग अकाउंटला, ऑफिस मधले असते तर कुठं पीएल अकाउंटला. ठीक आहे, बोला प्रतीक. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो, कायम लक्षात ठेवा 24,000. ओके, ऑलरेडी लिहिले तुम्ही ओपनिंग स्टॉक, आउटरला लिहा 24,000. आउटरला लिहा 24,000. ठीक आहे, बोला. कॅरेज आउटवर्ड, आउटवर्ड आलं कॅरेज तर ते पीएल ला येतं, इनवर्ड आलं तर ट्रेडिंगला येतं. आउटवर्ड आहे आता आलेलं तर ते पीएलच्या डेबिटला, पी अँड एल अकाउंटच्या डेबिटला लिहा टू कॅरेज आउटवर्ड, टू कॅरेज आउटवर्ड. किती रुपये बळा, 1600 रुपये. ओके, 1600 रुपये. चला पुढं प्राण. हा रेंट 1000. रेंट म्हणजे भाडं, ऑफिस मधनं हा खर्च होतो, पीएलच्या डेबिटला लिहा. एक हजार. बोला पुढं प्रतीक. इनवर्ड बघा, कॅरेज इनवर्ड आले, कॅरेज इनवर्ड आला की ते ट्रेडिंगला येतं, वर लिहा ट्रेडिंग अकाउंटला टू कॅरेज इनवर्ड. बोला अमाऊंट 400 रुपये. अमाऊंट आहे 400 रुपये. ठीक आहे, बोला. सॅलरीज म्हणजे ऑफिस मधल्या लोकांना दिला जाणारा पगार, पीएल ला. ऑफिस म्हटलं की पीएल ला, पीएलच्या डेबिटला लिहा टू सॅलरीज. किती रुपये बळा, 16,000. चलो पुढं बोला. संपली डेबिट साइड. डेबिट साइडला बघा, सगळे डेबिट साइडला एकतर खर्च येतात किंवा असेट्स येतात. ओके, बघा बऱ्याच गोष्टी म्हणजे सगळ्या 99% किंवा 90% गोष्टी तुम्ही लिहिल्या डेबिटला किंवा असेट बाजूला. दोनच गोष्टी आहेत, एक तर सेल्स रिटर्न आणि ड्रॉइंग, ते फक्त अपवादात्मक इकडे आलेले असतात. अदरवाईज सगळ्या गोष्टी आपण तिकडं ज्या आलेल्या आहेत त्या एकतर खर्च असतात किंवा एकतर त्या असेट असतात. आता सुरुवात करायची आपल्याला क्रेडिट बाजू, त्याचं पोस्टिंग. ओके, तर क्रेडिटला पहिला पॉईंट काय बोला, सन्ड्री क्रेडिटर्स, ज्या लोकांकडून उधारीवर माल खरेदी केलाय असे लोक, ज्यांचे पैसे द्यायचे, देणं. देणं म्हणजे काय, लॅबिलिटी. या लॅबिलिटीला बघा इथं बाळांनो, बॅलन्स शीटला एक या ड्रॉइंगला एक 3-4 ओळी जागा रिकामी सोडा खाली आणि मग लिहा क्रेडिटर्स. क्रेडिटर्स. बोला अमाऊंट 56,000 लिहा आउटरला. पुढं बोला. सेल्स, सेल्स लिहितो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, तर लिहा ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स. किती रुपये बळा, 81,000. ओके, ते लिहा 81,000. आता खाली बघा तिथं काय लिहिले, सेल्सच्या खाली काय लिहिले, लेस रिटर्न्स, म्हणजे ते वजा करायचे आहेत. 81 5 गेले, 81 5 गेले, आउटरला किती राहतील, 81 वजा 5 76,000. बरोबर आहे, लिहा आउटरला 76,000. वजाबाकी करायचे, साधी, काही विशेष नाहीये.
आउटरला लिहा 76,000 76,000. बोला प्रतीक. परचेस रिटर्न, जसे सेल्स रिटर्न सेल्स मधनं वजा केले तसे तसे तुम्हाला सेल्स परचेसचे रिटर्न आहे ते परचेस मधनं वजा करायचे. करा करा तिथं परचेसच्या खाली लिहा लेस रिटर्न्स, आत्ता सारखंच. किती आहेत बाळा? 3,000. 71 मधनं 3 गेले, 71 मधनं 3 गेले. बोला 68. भरपूर बेरीज वजाबाक्या करायच्या आहेत आता, पुढे तयार राहा. ठीक आहे, तर 71 मधनं 3 गेले, इकडे राहतील 68,000 रुपये. झालं, वाचा. कॅपिटल हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहितो आपण 2,50,000. लिहा इथं ऑलरेडी तुम्ही लिहिले कॅपिटल, त्याच्या समोर 250 इनरला लिहा. आता बोला 250 मधनं 10,000 ड्रॉइंगचे लेस करायचे, किती राहतील? 250 मधून 10 गेले, बोला. बरोबर आहे, 240. इनरलाच लिहा, इनरलाच लिहा 240. खाली त्याच्याच लिहा, बाहेर लिहू नका. त्यात अजून काहीतरी वजाबाकी बेरीज करायची असेल तर करू. झालं, पुढं बोला प्रांजली. बिल्स पेएबल, लोकांना पैसे द्यायचे, देणं म्हणजे लॅबिलिटी. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा बिल्स पेएबल. किती रुपये? 20,000 रुपये. ओके, बिल्स पेएबल 20,000. चलो पुढं प्रतीक. बँक ओव्हरड्राफ्ट हे म्हणजे बँकेतून काढलेलं एक कर्ज असतं आपलं छोटस, करंट अकाउंटवर जे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळते त्यावर कर्ज आहे म्हटल्यावर लॅबिलिटीला लिहायचा, लिहा बँक ओव्हरड्राफ्ट. बोला अमाऊंट लिहा 40,000. बँक ओव्हरड्राफ्ट 40,000. चला पुढं. झालं, संपलं. पोस्टिंग समजलं तुम्हाला? बघा, इन्कम एक्सपेंडिचर असेट लॅबिलिटीज आपण फक्त पोस्ट केल्यात. ऑफिस मधलं जर काय असेल तर आपण पीएल ला लिहितो. फॅक्टरीच्या उत्पादनाच्या रिलेटेड काय असेल तर आपण कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंटला. आणि असेट लॅबिलिटी आली तर ती कुठे लिहितो? बॅलन्स शीटला. तर आपलं पोस्टिंग जे आहे ते इथं सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की एक खाली ऍडजस्टमेंट दिले, एकच ऍडजस्टमेंट आहे जी बघा काय सांगते, क्लोजिंग स्टॉक आहे 54,000 रुपयांचा. आता बघा, हे जे ट्रायल बॅलन्स वरचा असतो ना, म्हणजे हा जो वर दिलेले बॅलन्स आहे त्याचा एकाच ठिकाणी नोंद होते, त्याला आपण म्हणतो एका ठिकाणी पोस्टिंग होतं. ऍडजस्टमेंट ज्या खाली असतात त्याचं पोस्टिंग 2 ठिकाणी होतं. ठीक आहे, आता क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक 2 ठिकाणी पोस्ट होतो. पहिला लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, लिहा सगळ्यांनी ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. किती रुपये अमाऊंट दिले? बरोबर 54,000 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट, हा झाला याचा पहिला इफेक्ट. ठीक आहे, ऍडजस्टमेंटचा हा झाला पहिला इफेक्ट, की आपण 54,000 लिहिलेले आहेत इथं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट याचा बाळानो होतो बॅलन्स शीटच्या असेटला. लिहा बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक. $54,000. ओके, 54,000. तर हा झाला बाळांनो याचा दुसरा इफेक्ट. झालाय प्रॉब्लेम आपला सोडवून. आपला क्लोजिंग करायचं आपल्याला याचं, जसा लीजर अकाउंट तुम्ही क्लोज करताय त्या पद्धतीनं क्लोजिंगचा क्रम काय. तर पहिल्यांदा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. जरा बघा डेबिट साइड मोठी येते का क्रेडिट साइड, जरा बघा कोणती बाजू मोठी येते बघा जरा.
मला वाटते डेबिट मोठी येईल, बरोबर आहे. सॉरी, डेबिट मोठी, क्रेडिट मोठी येते. 76 अधिक 54 करा जरा क्रेडिटची टोटल. 76,000 अधिक 54,000 बघा. 6 आणि 4 10 शून्य, हातच्याला 1, 7 आणि 5 12 आणि 13, 1,30,000 रुपये येतात. तेच लिहा दोन्ही बाजूला 1,30,000 आणि इकडे डेबिटची टोटल करा. 68 अधिक 24 अधिक 6 अधिक 4 अधिक 400, 60 आणि 20 80, 80 आणि 88, 88 आणि 4 92, 92 आणि 4 96, 96 आणि 6 96 आणि 6 96, 1,02,400, 1,02,400 ते माझी. ठीक आहे, मी इथे रफली करतो. 1,02,400, 1,02,400 वजा करायचे तुम्हाला इकडं 1,30,000. 0 0 10 4 गेले 6, इथे झाले 3, 10 3 गेले राहिले 7, झाला 1, म्हणजे इथं राहतील 27,600 रुपये माझा बॅलन्स राहतो. पुस्तकात चेक करा किती आहे. किती आहे पुस्तकात? याला लिहा बाळांनो ग्रॉस प्रॉफिट. याला लिहा ग्रॉस प्रॉफिट. आणि हे उत्तर आहे आपलं, हे उत्तर आहे आपलं ट्रेडिंग अकाउंटचं. पहिली स्टेप आपण इथे कंप्लीट करतो. ग्रॉस प्रॉफिट या पद्धतीने लिहा 27,600 रुपये. काय केलं, क्रेडिट साइड कोणती साइड मोठी होती बघितली, क्रेडिट साइड मोठी होती, त्यातनं डेबिट साइड आपण काय केली, वजा केली. ठीक आहे, तर हा जो बॅलन्स राहिला तो लिहिलाय ऍज अ ग्रॉस प्रॉफिट म्हणून 27,600 रुपये लिहिलंय. सगळ्यांनी झालं इथं पर्यंत. याची डबल एंट्री करतो आपण पीएल अकाउंटला. इथं डेबिटला म्हणजे तिकडे कुठे येईल बोला, क्रेडिटला. लिहा पीएलच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट, बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट आहे 27,600. अमाऊंट आहे 27,600. झालं. आता पीएल अकाउंट क्लोज करायचं आहे. आणि बघा यामध्ये कोणती बाजू मोठी येते, डेबिट का क्रेडिट. इथं पण क्रेडिटच मोठी येईल बाळांनो. आहे असं लिहा दोन्ही बाजूला 27,600, 27,600. ओके. बघा इकडे डेबिटची टोटल किती येते, 16 अधिक 1 17 अधिक 1 18, 18 आणि 2 20, 20 आणि 3 23, 24 25, 25,600 येते माझे. येते 25,600 डेबिटची. क्रेडिटची येते 27,600. वजाबाकी करूया. 000, 5 आणि 2 7, 2 0, म्हणजे इथं उत्तर किती राहतं, 2,000 रुपये. तर ह्याला लिहा, याला म्हणतात नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट 2,000 रुपये. नेट प्रॉफिटला 2,000 रुपये. हे झालं उत्तर पीएल अकाउंटचं. ठीक आहे, पीएल अकाउंटचं काय उत्तर असतं, तर ते नेट प्रॉफिट असतं 2,000 रुपये. आता हा जो नेट प्रॉफिट असतो हा कॅपिटल मध्ये आपण ऍड करतो. प्रॉफिट असेल तर कॅपिटल मध्ये ऍड करतो, लॉस असेल तर कॅपिटल मधनं लेस करतो, बरोबर आहे. तर कॅपिटलच्या खाली लिहा ऍड नेट प्रॉफिट. ऍड नेट प्रॉफिट किती रुपये, 2,000. बघा इनरला किती आहेत, 240 अधिक 2, बोला किती येतील, 240 अधिक 2, बरोबर आहे. आउटरला लिहा 2,42,000. ओके. आणि बघा या फायनल अकाउंटचा मजा अशी आहे की दोन्ही बाजू बॅलन्स शीटच्या ज्या आहेत त्या जर आपल्या बरोबर असतील, तर टोटल दोघांची बरोबर आली तर प्रॉब्लेम आपला बरोबर आहे असं तुम्हाला समजायचं. ठीक आहे, तर टोटल करा लायबिलिटी साइड आणि असेट साइडची करा. किती येते बघा, 42 आणि 56, 50 आणि 4 90, 90 आणि 6 96, 96 आणि 2 98, 298, म्हणजे हे 3,08,000, 3,18,000, 318 अधिक 40, 3,58,000 येते माझी. पुस्तकात किती आले, 3,58,000 लिहा.
क्रेडिट म्हणजे लॅबिलिटी साईडची तर एवढी येते 3,58,000. असेटची करूया बघा किती येते 40,50 84 21 2,04,000 3,04,000 3,4 आणि 50 54 54,58 बरोबर आहे 3,58,000 दोन्ही बाजूची टोटल येते सॉरी तर हा प्रॉब्लेम बनायचं टॅली होतोय 3,58,000 चला तो हा प्रॉब्लेम आपला इथं पहिला कम्प्लीट झाला